सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तुम्हाला जर काय बनवायचं असेल तर अवघ्या 10 मिनिटात तयार होणाऱ्या या तिखट शेवया तुम्ही नक्की करून पहा। आता या शेवया बनवताना बऱ्याच वेळेला ह्या चिकट होतात, पाण्याचा अंदाज आपल्याला घेता येत नाही, तर अशाच छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि ह्या मस्त मोकळ्या सुटसुटीत शेवया तुम्ही काही वेळातच तयार करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा या पद्धतीने शेवया तुम्ही नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 2 जणांसाठी आपण हा नाश्ता तयार करतोय, त्याच्यासाठी ह्या प्लेटमध्ये इथं मी ह्या कच्च्या शेवया वापरलेल्या आहेत। आता मार्केटमध्ये 2 प्रकारच्या शेवया तुम्हाला मिळतील, एक रोस्ट केलेल्या म्हणजे भाजलेल्या असतात थोड्याशा ब्राऊन कलरवरती, आणि दुसऱ्या म्हणजे ह्या अशा सफेद तुम्हाला मिळून जातील। आता ह्या मैद्यापासून तयार केलेल्या आहेत, त्याच्यामुळे फायबरचं प्रमाण ह्याच्यामध्ये खूप कमी आहे। तर आपण ह्या शेवयांमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या घालणार आहे, त्याच्यामुळे फायबरचं प्रमाण पण अगदी व्यवस्थित असं बॅलन्स होईल। तर भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं भाज्या ॲड करू शकता, किंवा ह्याच्यामधली जर तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही स्किप केली तरी पण चालेल। तर मी इथं घेतलेली आहे एक हिरवी शिमला मिरची आहे, थोडंसं गाजर आहे, थोडीशी बीन्स घेतलेली आहे, त्याच्यानंतर हिरवा वाटाणा घेतलेला आहे कच्चा, त्याच्यानंतर फोडणीसाठी 2 मिरच्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत। आता मुलांसाठी बनवताय तर हिरवी मिरची तुम्ही अगदी थोडीशी घाला, चवीप्रमाणे इथं ॲड करा। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी इथं तूप घेतलेलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। तूप हलकंसं गरम झालं की ज्या आपण शेवया घेतलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालून अगदी गुलाबी रंगावरती आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम आचेवरतीच या शेवया व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। अशा तुपामध्ये भाजल्या ना की अगदी मोकळ्या सुटसुटीत होतात, चिकट होत नाहीत, त्याच्यामुळे तुपामध्ये किंवा तेलामध्ये ह्या तुम्ही भाजून घेऊ शकता। तर ह्या तिखट शेवया बनवणं अतिशय सोपं आहे। तुम्ही याला तिखट शेवया किंवा शेवयाचा उपमा पण म्हणू शकता। तर मस्त हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। आता ह्या एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 1 चमचाभर परत एकदा मी इथं तूप घेतलेलं आहे, तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। तर तूप घेतलं की जास्त गरम करायचं नाही, नाहीतर तूप आहे ते करपून जातं, त्याचा धूर होतो। हलकंसं तूप गरम झालं की सगळ्यात अगोदर मी इथं मोहरी टाकलेली आहे। तर फोडणीसाठी जास्त मसाले किंवा जास्त साहित्याचा मी इथं वापर केलेला नाही, फक्त हलकीशी मोहरी 1 चमचाभर मोहरी टाकली। मोहरी व्यवस्थित तडतडली की इथं मी ज्या मिरच्या कट करून ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या। आता फोडणीसाठी इथं तुम्ही टोमॅटो कांद्याचाही वापर करू शकता, पण मी एकदम साध्या सिंपल पद्धतीने इथं फोडणी दिलेली आहे। मिरची आणि मोहरी चांगली तडतडली की जो वाटाणा आपण घेतला होता तो घालून 1-2 मिनिटांसाठी हा तेलामध्ये चांगला परतून घेऊया। असा वाटाणा तेलामध्ये चांगला परतला की तो पटकन शिजतो। तर 1-2 मिनिटांनंतर ज्या आपण भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या घालून परत एकदा हे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित असं परतून घेऊया। तर भाज्या घातल्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद पण मी इथं टाकलेली आहे। मिठामध्ये भाज्या चांगल्या परतल्या की भाज्या चवीला चांगल्या तयार होतात। तर भाज्या शिजायला जास्त वेळ लागणार नाही, अगदी वाफेवरती ह्या भाज्या आहेत त्या तयार होतील। थोड्या वेळासाठी तुम्ही ह्याच्यावरती झाकण ठेवलं तरी पण चालेल। तर हा नाश्ता बनवायला अतिशय सोपा आहे, कमी वेळात तुम्ही झटपट हा तयार करू शकता। लहान मुलांच्या डब्यासाठी जरी दिलात ना तरी अतिशय आवडीने खातील। तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्या शेवया तिखट शेवयांचा उपमा एकदा नक्की करून पहा। तर काही वेळासाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि थोड्या वेळानंतर झाकण काढल्यानंतर ह्याच्यामध्ये काय आपण सुके मसाले टाकायला घेऊया। तर 1 चमचाभर मी इथं धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचाभर जिरा पावडर घेतलेली आहे, त्याच्यानंतर अगदी थोडीशी मी इथं लाल तिखट घेतलेली आहे। मगाशी पण आपण हिरवी मिरची टाकली होती, त्याच्यामुळे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या, किंवा नाही घातलं तरी पण चालेल। तर थोडासा मी इथं मॅगी मसाला पण घेतलेला आहे। मॅगी मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल। तर व्यवस्थित हे सुके मसाले आहेत ते ह्या भाज्यांमध्ये घालून व्यवस्थित आपण परतून घेऊया। आता सुके मसाले टाकल्यानंतर ह्याच्यामधलं जे ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि हे सुके मसाले हलकेसे करपायला लागतात। तर आपण इथं ह्या भाज्यांमध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा थोड्या वेळासाठी हे मसाले आहेत ते परतून घेऊया। 2 मिनिटं ह्या भाज्या आणि मसाले व्यवस्थित परतल्यानंतर ज्या शेवया आपण थोड्याशा गुलाबी रंगावरती भाजून घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये घालून परत एकदा हे सगळं साहित्य काही वेळासाठी आपण हलवून घेऊया। तर शेवयांचा उपमा अगदी मोकळा सुटसुटीत होण्यासाठी या शेवया सुरुवातीलाच थोड्याशा तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये चांगल्या भाजून घ्या, म्हणजे त्या पाणी टाकल्यानंतर अजिबात चिकट होत नाहीत, मोकळ्या सुटसुटीत तयार होतात। तर 2 मिनिटं आपण ह्या शेवया ह्या भाज्यांमध्ये मसाल्यांमध्ये चांगल्या परतून घेतल्या। आता ह्याच्यामध्ये आपण आता पाणी घालायला घेऊया। याच्यामध्ये पाणी घालत असताना व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये पाणी घातलं तर ह्या शेवया अजिबात चिकट होत नाहीत
नाहीत, मोकळा सुटसुटीत तयार होतात. तर ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. आता पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा, तुम्ही एखाद्या वाटीनं किंवा ग्लासनं मोजून न घेता अशा पद्धतीनं ह्याचा पाण्याचा अंदाज तुम्ही ठरवा. ह्या शेवया आहेत त्या व्यवस्थित असं बुडतील एवढंच पाणी आपल्याला इथं ठेवायचं आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही जास्त शेवयांचा उपमा जरी बनवलात तरी अशा पद्धतीनं पाणी व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे शेवया बुडतील एवढंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. थोड्या वेळासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवलं, जवळजवळ 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता शेवया आपल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. अगदी काही वेळातच या तयार होतात, याला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर या थोड्याशा कच्च्या वाटत असतील तर पाण्याचा थोडासा हाताने शिंपडा आणि परत ह्याच्यावरती झाकण ठेवा. पण आपल्याला इथं पाणी शिंपडायची पण गरज लागलेली नाही. मस्त शेवया आपल्या तयार झालेल्या आहेत. तरीसुद्धा अगदी थोड्या वेळासाठी मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मस्त ह्या शेवया चांगल्या वाफवून घेणार आहे. तर गॅसचा फ्लेम अगदी मी मीडियम ठेवलेला आहे. जास्त गॅसवरती मोठ्या आचेवरती ठेवू नका, तर या शेवया खालून कडक तयार होतात. तर थोड्या वेळासाठी परत एकदा मी ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि 1-2 मिनिटानंतर परत याच्यावरचं झाकण काढल्यानंतर शेवया आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत. आता ह्याच्यावरती हिरवी कोथिंबीर मी इथं टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा आपण हे हलवून घेऊया. पाण्याचं जर योग्य प्रमाण असेल तर या शेवया अजिबात चिकट होत नाहीत. योग्य प्रमाणामध्ये पाणी टाकलं की मस्त मोकळ्या सुटसुटीत शेवया तुम्ही तयार करू शकता. ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये जरी तुम्ही बनवत असाल तरी पाण्याचं योग्य प्रमाण घ्या. शेवया बुडतील एवढंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे. जर नंतर थोडंसं तुम्हाला कच्चं वाटत असेल तर पाण्याचा थोडासा शिंपडा मारा, म्हणजे हाताने थोडंसं शिंपडा पाणी आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी ह्याला चांगली वाफ येऊन द्या, म्हणजे ह्या शेवया चांगल्या मोकळ्या सुटसुटीत तयार होतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. आणि अशा साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी गीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.